नाचणीचे बहुगुणी असणारे हे पापड मी अगदी सोप्या पद्धतीने बनवले. अजिबात खिशी किंवा अजिबात न लाटता हे पापड बनवलेले आहे. त्यासाठी इथे बघा मी 1 वाटी नाचणी आणि अर्धी वाटी तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 24 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली. यामधील एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर नाचणी आपल्याला अगदी बारीक अशी मिक्सरवरती वाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता नाचणीची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. तयार झालेला हा चीक आपल्याला बारीक चाळणीने गाळून घ्यायचा आहे. त्यानंतर चाळणीवरती जो कोंडा राहिलेला आहे तो सुद्धा आपल्याला 2-3 पाण्याने छान असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजेच त्यामधील संपूर्ण चीक निघून येतो. त्यानंतर तांदूळ सुद्धा मी अगदी बारीक असे वाटून घेतलेले आहेत आणि तांदूळाचा चीक सुद्धा चाळणीनेच गाळून घेतलेला आहे. आता ही सगळी प्रोसेस करत असताना आपल्याला अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. खूप जास्त पातळ हे मिश्रण करायचं नाहीये. व्हिडिओमध्ये तुम्ही या चिकाची कन्सिस्टन्सी बघू शकता. तांदूळाच्या वाफेवरचे पापड बनवण्यासाठी आपण जसा चीक बनवतो त्याच पद्धतीचा चीक आपल्याला या ठिकाणी बनवून तयार करायचा आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, अगदी थोडासा सोडा, तीळ आणि जिरे टाकून घेतलेले आहे. सगळे साहित्य चिकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. पातेल्यावरती बसलेल्या साइजच्या प्लेट घेतलेल्या आहेत. त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि यावरती 1-1 चमचा बॅटर टाकून व्यवस्थित असं पसरून घेतलं. पातेल्यावरती प्लेट ठेवून घ्यायची आहे. वरच्या साईडने पापड थोडासा सुकला की परत आपल्याला पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता वाफेवरचे हे पापड अगदी छान असे बनून तयार होत आहे. मस्त गोल गरगरीत आणि रंग सुद्धा पापडांना बघू शकता. तर राहिलेल्या सगळ्या चिकाचे पापड मी सारख्याच पद्धतीने वाफवून घेणार आहे. त्यानंतर ही प्लेट आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामधील पापड काढून घ्यायचा आहे. आता हे पापड मी फॅनखालीच वाळवून घेतलेले आहेत. 2 दिवसामध्ये अगदी कडकडीत असे हे पापड वाळून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त एकसारख्या आकारामध्ये गोल गरगरीत असे हे पापड बनून तयार होतात. हे पापड तळल्यानंतर तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्याबरोबरच तिप्पट ते चौपट असा हा पापड फुलला जातो आणि खायला तर अतिशय चविष्ट आणि मस्त खुसखुशीत बनून तयार होतात. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.